स्थानिक निवडणुकीवरून सध्या राणे बंधू एकमेकांमध्ये भिडले असल्याचं पाहायला मिळतंय। मालवणमधल्या स्टिंग ऑपरेशन नंतर बळीचा बकरा केल्यापासून दूध खुळा नाही पर्यंत दोन्ही भावांमधला वाद हा आता टोकाला पोहोचलाय। पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। राज्यातल्या नगरपालिकांच्या रणधुमाळीत सध्या सर्वांचं लक्ष हे सिंधुदुर्गमधल्या राणे बंधूंच्या वार पलटवारावर आहे। महायुतीत राहून स्थानिक पातळीवरती युती न झालेल्या सिंधुदुर्गात शिंदेंच्या शिवसेनेचे निलेश राणे आणि भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती निशाणा साधणाऱ्या निलेश राणेंवर खुद्द त्यांचेच बंधू नितेश राणे हे उत्तर देताना पाहायला मिळतंय। आता दोघांमधला वाद बळीच्या बकऱ्यापासून दूध खुळ्यापर्यंत पोहोचलाय। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? आणि बळीचा बकरा म्हणजे काय असतो? एवढा कोण मी दूध खुळा वाटतो तुम्हाला की कोणतरी सांगेल आणि मी करीन आणि मी ऐकीन काय? माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं की मी कोणाच्या ऐकण्यामध्ये येणारा माणूस आहे? आता बकरा कोणाचा होतो ते 3 तारखेला कळेल ना। मी जे बोलतोय ते कडू वाटत असेल, पण शेवटी आज नाही तर उद्या निश्चित पद्धतीने कळेल। मी त्या दृष्टिकोनातून बोललो की त्यांचा बळीचा बकरा केला जातोय, त्यांनी त्याला कुठल्या हिशोबाने पाव होती का राजकीय टीका नव्हती। दरम्यान एकटे निलेश राणेच का बोलताय? शिंदेंच्या शिवसेनेतले इतर नेते का बोलत नाहीयेत? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय। यावेळी गुलाबराव पाटील राणेंची खिल्ली उडवतानाची क्लिप दाखवू का असं म्हणत निलेश राणेंना सवाल करताय। छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले। नारायणाने काय करायचे? काय करायचे? कोंबडी विकायचे असं आहे। तुम्ही वेगळा अर्थ काढू। हे बगूर म्हणजे कठीण गाव दिसतंय मला। नाही नाही तसं नाही म्हणत आपण। आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते, आपलं लव्ह मॅरेज आहे त्यांच्याशी, असं नाही बोलायचं। निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचे नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते, तुम्ही खिल्ली उडवते दाखवू का व्हिडिओ? दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाहीये, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला। उदय सामंत स्वतः भेटून आले, आमचे केसरकर गेले आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे। निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत। आमदार झाल्यापासून त्या मतदारसंघातल्या विकास कामांसाठी त्यांनी प्रचंड काम केले। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। मालवणमधील कॅश प्रकरणावरून महायुतीत राणे बंधूंमध्ये सुरू झालेला हा वाद एवढ्यावरच थांबलेला नाही। दोन्ही राणे बंधू हे हिंदुत्वावरून भिडल्याचं पाहायला मिळालं। अचानक हिंदुत्वाचं प्रेम जे आलं ना ते कोण करायला लावतंय का? काँग्रेसमध्ये आम्हाला माहिती आहे ना काय काय होत होतं ते। राणेंचं कुटुंबाचं रक्त हे भगवं आहे हे निलेशजींना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून आम्हाला हिंदुत्व निश्चित पद्धतीने स्वीकारायला लागणार नाही, कारण राणे कुटुंबाचं रक्तच भगवं आहे। निवडून आल्यापासून मला भाजपात येण्यासाठी वारंवार ऑफर होती असा दावाही निलेश राणेंनी यावेळी केलाय। वडील तुझे बीजेपीत आहे, भाऊ तुझा बीजेपीत आहे, तर तुला यावंच लागेल पुढे मागे, तर तू कशाला हे सगळं करतोय? मी बोला मी कधीच शिंदे साहेबांना नाही सोडणार, मी घरी बसीन, राजकारण सोडीन, पण ज्या माणसाने माझ्या कपाळाला गुलाल लावला, ज्यांनी मला संधी दिली, मी फेकलो गेलो होतो। कुठे होता निलेश राणे? कोण होता निलेश राणे? तिकीट द्यायलाही मागत नव्हते, हे नजर चुकवायचे। आता समजा मी निवडून आलो, त्यानंतर ऑफर चालू होते, अरे निलेश तुला नंतर बीजेपीतूनच लढवायचं आहे ना, तू लोकसभा लढवशील किंवा विधानसभा लढवशील तर बीजेपीतूनच लढवशील, हे आतापर्यंत होत होतं। शिंदे साहेबांचा पक्ष हळूहळू पोखरण्याचं काम तुम्हाला सांगतो मी काय झालं। तुम्ही हे 100% भाजप वगैरे तुम्ही ऐकताय ना सगळं? किती दिवस झाले ऐकताय? महिने वर्ष झालं ऐकताय। तर 2029ला कदाचित जे सिटिंग आमदार आहेत, जे अवेलेबल असतील, त्यांच्याकडे पण यादी आहे ना, मोठी लोक आहेत ती, तर जे अवेलेबल असतील त्यांना आत्तापासूनच हेरायला सुरुवात करायची आणि नंतर
मग शेवटच्या क्षणाला कदाचित बॉम्ब टाकायचा. भाजपमध्ये आपण ऑफर दिलेली असं नितेश राणे बोलतात ते. मालवणमधील स्टिंग ऑपरेशन प्रकरणी गुन्हा दाखल होताच निलेश राणेंनी पोलिसांना हिंमत असेल तर अटक करून दाखवा असं उघड आव्हान दिलंय. नोटीस फक्त नाही, FIR झालेली आहे. तर आता हे पोलिसांवर आहे ना, त्यांनी मला अटक केली पाहिजे. पोलीस अटक का नाही करत आहे? मी इथेच बसून आहे, बाजूला पोलीस स्टेशन आहे, 50 पावलांवर. येऊ दे अटक करायला. मी थांबलो आहे की असं काय ते पाऊल उचलतील का, उचलायचं आहे का त्यांना. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपमधील वादावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांनी टीका केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधूंची दबंगगिरी सुरू असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे. तर वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही निवडणूक यंत्रणा किंवा म्हणा लोकशाही, ह्या लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे लोक करतायत. इथे फक्त दबंगगिरी आहे, पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि मतदारांना भ्रष्ट करायचं काम केलेलं आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो इतिहास होता त्या इतिहासाला काळीमा फासण्याचं काम ह्या राणे बंधूंकडे झालेलं आहे. खरं तर ते प्रचारसभा घेण्यासाठी येत आहेत की लक्ष्मी दर्शन घेण्यासाठी येत आहेत हे आता आजची रात्र या ठिकाणी ठरेल. परंतु त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये किंवा आपल्या 2.5 वर्षाच्या उद्योजी मुख्यमंत्री केल्यानंतर काय कामं केली, या शहरासाठी कुठला विकास निधी दिला ते जाहीर करावं. खरं तर राणे चा पराभव 2दा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये झाला होता. कालच्या निवडणुकीतला विजय हा फक्त आणि फक्त पैशामुळे झाला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ते पैसेसुद्धा रवींद्र चव्हाण यांनीच दिले होते. यंत्रणा तर आहे ना तुमच्याकडे, तुम्हाला वायरलेस आहे, तुमच्याकडे स्पेशल सेल आहे, स्पेशल स्क्वॉड आहे. हे सगळे स्क्वॉड तुम्ही लावा आणि बघा काय मिळतं काय. आम्ही कशाला अडवणार आहे. आम्हाला शांततेतच ही निवडणूक करायची होती म्हणून आम्ही तुमच्या ह्या विषयावर आक्षेप घेतला, तुमच्या या संस्कृतीवर आक्षेप घेतला की ही जिल्ह्याची संस्कृती नाही. मालवणमधील स्थानिक निवडणूक आणि त्यातच निलेश राणेंनी केलेलं कॅश दाखवणारं स्टिंग ऑपरेशन सध्या दोन्ही बंधूंमध्ये टीकेचा मुद्दा बनलाय. यावरून निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालाय. तर निलेश राणेंच्या बाजूने इतर नेते का बोलत नाहीये असा मुद्दाही उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे सिंधुदुर्गात सुरू झालेला वाद आता कुठवर जाऊन थांबणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दिनेश दुखंडेसह आनंद पाताळे, मालवण, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.